आत्ताच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये महाभारत कसं रेलेव्हंट आहे हे मला विचारायचं. नाही, खूप छान प्रश्न. आपल्या सनातनचा जो फाउंडेशन आहे ना, तो एक फाउंडेशन असं आहे की विचार स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ थॉट. आता तुला डबल डिग्रीज मिळतात माहिती आहे ना, ड्युअल डिग्री प्रोग्राम. हा ड्युअल डिग्री प्रोग्राम हे अमेरिकेचं इन्व्हेन्शन नाही आहे. आता आपल्याला टेस्ट ट्यूब बेबीज माहित आहेत, IVF माहित आहे. म्हणजे हा आशीर्वाद खरा ठरला. द्रौपदीचं जे वर्णन केलं जातं, म्हणजे मला माहित नाही की हा प्रश्न मला. ही द्रौपदीचं नाव कृष्ण आहे, म्हणजे अनेक वेळा त्याचा उल्लेख आलेला आहे. आणि आणखी एक कृष्ण आहेत. कर्ण हा कायमच म्हणजे ट्रॅजिक हिरो आपण त्याला म्हणतो. आणि असं नाही आहे की तो खूप काळ त्याच्यावर अन्याय झाला म्हणून तो वाईट झाला. अंधश्रद्धावाले म्हणतील हे चुकीचं आहे. आणि त्यांच्याकरता सांगतो, श्रद्धा ही अंधच असते. तुझं म्हणणं अगदी 110% तंतोतंत खरं आहे की ते जरी त्यांनी महाभारतात म्हटलं असतं तरी त्याची प्रवचनकार किंवा बाहेर चर्चा येत नाही. कोणाचं वाईट न चिंता सगळ्यांचं भलं होण्यासाठी जे काही व्हावं ते व्हावं. यू सेड इट, है ना. कारण हेच ब्रह्म समजून घ्यायचं आहे ना. पण थोडं आता मी ॲज अ पुरुष म्हणून मी सांगू शकतो, बॉईज टॉक म्हणूनच सांगू शकतो. खूप वेळा आम्हाला असं जाणवतंय की चॅनलवरती लोक येत आहेत, व्हिजिट करतायत, आमच्या डॅशबोर्डवरती ते दिसतं, पण लोक सबस्क्राईब करत नाहीत. तुम्ही जर का सबस्क्राईब केलं, त्याला एकतर पैसे लागत नाहीत, त्यामुळे तुम्ही कराच. पण तुम्ही ते केलं तर आम्हाला अजून असे उत्तमोत्तम पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. कृष्णाबाबतीत ना मला सगळ्या त्याच्या छटा समजून घ्यायच्या आहेत. म्हणजे तो एक पती म्हणून, एक प्रियकर म्हणून, एक योद्धा म्हणून, एक राज्यकर्ता म्हणून, एक मित्र म्हणून, एक भाऊ म्हणून, अशा सगळ्या छटा कृष्णाच्या पुढे आलेल्या आहेत. तुम्हाला कोणती छटा अंडररेटेड वाटते किंवा कमी पुढे आली असं वाटतं यात सगळ्यांमध्ये? त्याची एक सॉफ्ट साईड, कारण तो नेहमी असं अगदी कॅल्क्युलेटेड आणि असंच करतोय आणि सगळ्यांना सांगतोय, शिक्षा देतोय असं आपण म्हणतो ना, फार सॉफ्ट साईड सांगतो. जेव्हा सांदीपनी ऋषींच्या तो आश्रमामध्ये होता आणि प्रचंड बुद्धिमान होता. आता तुला डबल डिग्रीज मिळतात माहिती आहे ना, ड्युअल डिग्री प्रोग्राम. हा ड्युअल डिग्री प्रोग्राम हे अमेरिकेचं इन्व्हेन्शन नाही आहे. हे कमीत कमी 7500 वर्षापूर्वीचं किंवा त्याच्या आधीचं भारतीय इन्व्हेन्शन आहे. भारतामध्ये 2 प्रकारचे ड्युअल डिग्री प्रोग्राम होता. ओके, एक त्याला म्हणायचे व्रतस्नातक आणि विद्यास्नातक. तुम्ही गुरुकुलात गेल्यानंतर अभ्यासात ज्याचं लक्ष नाही त्याला ते म्हणायचे तू विद्यास्नातकाचा मार्ग घेऊ नकोस, तू व्रतस्नातक हो. म्हणजे डिसिप्लिन, व्रत डिसिप्लिन, बरोबर वेळेवर काम करून घेणं, हे करणं, राईट. ऑपरेशन, सप्लाय चेन, बरोबर वेळेवर पार्ट्स गेला, त्याच्याबरोबर लेबल बिल गेलं, सगळं डिटेल केलं, अकाउंटिंगमध्ये सगळ्या एंट्री केल्या. व्रत ते जे करायचे, नियमाप्रमाणे वागायचे म्हणजे वागायचं आहे असं. विद्यास्नातक म्हणजे ज्ञान, सगळ्या गोष्टींचं ज्ञान, त्याचा उपयोग करणं, इम्प्रोव्हायझेशन करणं. कृष्णाच्या 2 डिग्री होत्या. तो इतका बुद्धिमान होता, त्याचं असं वर्णन येतं हरिवंशामध्ये, अहोरात्र अभ्यास करत 64 कला त्याने अगदी अक्षरशः अल्प काळामध्ये सगळ्या संपादन केल्या. त्याचं 2 प्रकारचं ग्रॅज्युएशन झालं, व्रतस्नातक, विद्यास्नातक. बाय द वे, आता आपण ते केप घालतो आणि तो गाऊन घालतो की नाही, म्हणजे वेस्टर्न स्टाईलमध्ये. त्यावेळी काय व्हायचं माहिती आहे का, आपला ग्रॅज्युएशन सेरेमनी म्हणजे स्नातक हा शब्द तिथून आलेला आहे. गुरु शिष्याला स्नान घालायचा, म्हणजे हे ग्रॅज्युएशन शेवटचं. तिथून तो व्रतस्नातक, विद्यास्नातक असा तो झाला. त्याच्यानंतर त्याने गुरु दक्षिणा म्हणून त्यांच्या मुलाला शोधून आणून दिलं. आता तो निघाला मथुरेला जायला. तेव्हा सांदीपनी त्याला म्हणतात की अरे माझ्याकडनं आशीर्वाद मागून घे. तर कृष्ण म्हणतो की तुम्ही एवढं शिकवलं गुरुजी, खूप आहे, आणखी नको मला काही. ते म्हणे अरे मला माहिती आहे तू अगदी स्वयंभू आहेस, पण माझ्या समाधानाकरता मागून घे. त्यावेळी जो कृष्णानं आशीर्वाद मागितला सांदीपनीकडे, तो मला टचिंग वाटतो. त्याने काय मागितलं माहिती आहे का, तो म्हणाला मला गुरुजी तुम्हाला द्यायचा असं तर हा आशीर्वाद द्या, मातृहस्तेनं भोजनम. मी माझ्या आईनं स्वतःच्या हातानं बनवलेलं जे अन्न असतं ते मला सतत खायला मिळू दे. आता एक्सेप्शन, तो प्रवास करत असेल तर काही प्रत्येक वेळी बरोबर जाणार नाही, पण तो आशीर्वाद सांदीपनी तथास्तु म्हणतात. आणि आपण जर ते कृष्णचरित्र वाचलं तर आपल्या लक्षात येतं 5525 BC मध्ये वयाच्या 107-108व्या वर्षी कृष्णांचं निर्वाण झालं, तरीसुद्धा वसुदेव आणि देवकी हे जिवंत होते. त्यांचं वय काय झालं असेल, हा भीष्माचार्यांचंही वय 140 पेक्षा जास्त होतं, म्हणजे हा आशीर्वाद खरा ठरला. म्हणजे जेव्हा तो मथुरेमध्ये किंवा नंतर द्वारकेमध्ये होता तेव्हा देवकीच्या हाताचं किंवा देवकीने
मॉनिटर केलेलं अन्न त्याला खायला मिळत होतं. Lovely. तो म्हणतो मातृ हस्तेन भोजनम. म्हणजे मगाशी माझा जो प्रश्न होता त्याचंही उत्तर यात आलेलं आहे की मी जे विचारलं की पुत्र म्हणून तो कसा होता, तर ही जी जाणीव आहे ही खूप महत्त्वाची वाटते मला. आणि अगदी. आणि त्याच्या थोडंसं पुढे जाऊन की त्याने जे इन्स्पायर केलं, म्हणजे भगवान रामाच्या वतीत आपण म्हणू शकतो, पण कृष्णाचं आपण बोलतोय म्हणून की मातृ हस्तेनं भोजनम हे त्याने केलं, पण त्यांना इन्स्पायर केलं आपण पुढे घेऊन येऊया. अगदी आपल्या आत्ताच्या काळात म्हणजे जिजाबाई छत्रपती शिवाजींच्या बाबतीत, म्हणजे हा मी म्हणू शकतो, मला म्हणावं असं वाटतं, विनोबाने ते म्हटलेलं आहे की मातृ हस्तेनं भोजनम मातृमुखेनं शिक्षणम. आता जिजाबाईच रामायण आणि महाभारतच सांगत होती ना शिवरायांना. आणि काय झालं म्हणजे माझ्या दृष्टीनं आता इथे मला आपलं म्हणजे पद्मभूषण पुरंदरे व्याख्यानमाला, स्मृती व्याख्यानमालेमध्ये मी 5वं व्याख्यान दिलेलं आहे पुण्यामध्ये. तेव्हा जर बोलायला आलं तर मी त्याच्यामध्ये तेच सांगितलं, इतरही ठिकाणी मी सांगतो की माझ्या दृष्टीनं आपण कृष्णाबद्दल बोललो की त्याची नम्रता, की तो म्हणतो आता मला ही भगवद्गीता सांगता येणार नाही, तशा अर्थानं मी म्हणतोय की माझ्या दृष्टीनं आता छत्रपती शिवराज आपल्या जवळचे आहेत त्या मानानं. म्हणजे आपल्याला खरं काहीच माहिती नाही, 400 वर्षापूर्वी काही आपण पाहिलं नाही, पण जवळचे असल्यामुळे आपल्याला वाटतं की ते असे आहेत. पण राम आणि कृष्ण म्हणजे कोणतरी मोठे भगवान, म्हणजे ते मोठे आहेतच, पण छत्रपती किती मोठे आहेत आपल्याला कळत नाही. म्हणून मला म्हणायचं की माझ्या दृष्टीनं मी जेव्हा सगळ्यांचं बघतो, त्यांची चरित्र वाचतो, तेव्हा भगवान राम, भगवान कृष्ण आणि छत्रपती शिवाजी याच्यामध्ये मला कोणताही फरक जाणवत नाही. म्हणजे म्हणून मी म्हणतो की तिथे मातृ हस्तेनं भोजनम आणि इथे मुखेनं शिक्षणम झालेलं आहे. आणि आपल्याला म्हणून आपण आता आपला सनातन टिकून राहिलेलं आहे. वर्णभेद हा आपल्या 5वीला पुजलेला आहे. कायमच आपण वर्ण म्हणजे मी रंग अशा अर्थाने म्हणते. तर कृष्णवर्णीय ही म्हणजे ही काय म्हणतात त्याला, ही संज्ञा किंवा संकल्पना, कृष्ण देव जे मानतात त्यांच्यासाठी ही सुंदर नाहीये का? कारण द्रौपदीचं जे वर्णन केलं जातं, म्हणजे मला माहित नाही की हा प्रश्न मला बरोबर मांडता येतोय का. मला असं म्हणायचंय की त्या काळात द्रौपदीला सावळी म्हणून सुद्धा सुंदरच म्हटलं गेलंय. हो ना. सो मग हे पुढे का नाही आलं? म्हणजे हा डिफरन्स काय म्हणतात त्याला, तो जो फेअरनेसचा जो हल्ली खूप जास्त अवडंबर त्याचं माजलंय, तर ते का व्हावं? कारण इतकं सुंदर वर्णन जर का द्रौपदीचं ती सावळी असून केलं गेलंय, तर मग ते कंटिन्यू पुढे का नाही झालं? किंवा आपण कृष्णवर्णीय जेव्हा म्हणतो तेव्हा आपण त्याच्याबद्दलचं प्रेमच व्यक्त करत असतो, तर मग ते छानच का नाही राहिलं? खूपच छान विचारलंस. याच्यामध्ये महाभारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये 3 कृष्ण आहेत, माहिती आहे की नाही? माहिती आहे, द्रौपदीचं नाव कृष्ण आहे, माहिती आहे की नाही तुला? नाही माहिती? हा ना, मग ते कृष्ण आहेत. कृष्ण म्हणजे आपण आता काय इंग्लिशमध्ये झालं की तर आ लावतो रामा आणि असं करतो म्हणून होतं, पण कृष्ण हे भगवान कृष्ण. कृष्णा ही द्रौपदीचं नाव कृष्ण आहे, म्हणजे अनेक वेळा त्याचा उल्लेख आलेला आहे. आणि आणखी एक कृष्ण आहेत, व्यास, कृष्ण द्वैपायन व्यास. सो परत पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून की नाही, ते ब्युटी होतीच ना, म्हणजे त्याच्यामध्ये होतीच. आता तू तर अगदी युफेमिस्टिकली म्हणून सावळी वगैरे म्हणालीस, कदाचित पूर्ण अगदी काळी असेल, सो वाट, म्हणजे ती ब्युटिफुलच होती. ते स्वयंवराकरता सगळे कर्णापासून सगळ्यांनी लाईन लावून आलेले आहेत. ते काय होतं सांगतो तुला, हा थोडासा कल्चरल आणि सोशल आस्पेक्ट असतो. त्याचं एक थोडंसं डायग्रेस म्हणून उदाहरण देतो. आयरिश लोकांना तू पाहिलेस, चित्रामध्ये पाहिलं असेल, प्रत्यक्षात भेटलं असेल, कसं दिसतात ते? रंग काय असतो आयरिश लोकांचा? गोरेच असणार की नाही? इनफॅक्ट तुला सांगतो, मी गेलेला आहे तर सांगतो, ब्रिटिश लोकांपेक्षा सुद्धा गोरे असतात, म्हणजे फ्रेकल स्किन आपण ज्याला म्हणतो, असे डॉट डॉट दिसतात, असे असतात तसे. आता असं एक पुस्तक आहे, हाऊ आयरिश बिकेम व्हाईट. म्हणजे ते ब्रिटिशांपेक्षा गोरे आहेत, पण ब्रिटिश लोकांनी आयरिश लोकांना स्लेव्हरीसारखं ट्रीट केलेलं आहे. तो स्लेव्ह म्हणजे मग तो आपण काळा गोरा आणि असं जनरल आपण वापरतो ना, म्हणजे ब्लॅक मॅजिक असा आपण शब्द वापरतो. यजुर्वेदामध्ये सुद्धा कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद असं आहे, म्हणजे गुड बॅड अशा अर्थानं आपण बऱ्याच वेळा वापरतो. पण आयरिश हे गोरे आहेत, पण त्यांना हाऊ आयरिश बिकेम व्हाईट असं पुस्तक आहे, कारण ते स्लेव्हरीतून बाहेर कसे आले. सो त्या सेन्समध्ये म्हणजे मागच्या आपण कॉलोनियल टाइम्स म्हणूया, मागची 400, 500, 1000 वर्षातली गोष्ट आहे की बिईंग अ व्हाईट हे इट्स अ सोशल प्रिव्हिलेज, इट्स नॉट द कलर ऑफ द स्किन. ज्यू लोक, आता ज्यूज म्हणजे आपले आता इस्रायल म्हणजे तो सब आता आपले भारतीय ज्यूज आहेत, तर असं एक पुस्तक आहे, म्हणजे नंतर तू चेक करू शकतेस की हाऊ ज्यूज बिकेम व्हाईट.
आता बरेच ज्यूस तर ॲक्च्युली आपल्यासारखे दिसतात किंवा लाईटर म्हणजे मिडल ईस्टर्न वगैरे असं दिसतात. तर ते सुरुवातीनं ज्यूज म्हणजे ख्रिश्चॅनिटी लुक्ड ॲट ज्यूज इन अ व्हेरी डाऊन असं केल्यासारखं झालं. पण जेव्हा ज्यूजमध्ये पॉवर आली, मी पूर्वी होती परत ती आली, म्हणजे अमेरिकेमध्ये ज्यूज आर रिच कम्युनिटी वगैरे असं आहे, ते जेव्हा झालं तेव्हा ते इट्स अ सोशल प्रिव्हिलेज, द ज्यूज ऑल्सो बिकेम व्हाईट. म्हणजे मी मुद्दाम डायग्रेशन अशाकरता सांगितलं की ब्युटीची डेफिनेशन काय आहे हे आपणच ठरवतो ना. मला वाटतं की तो बाहेरचा म्हणजे खूप जास्त वेस्टर्न इन्फ्लुअन्स असंच आहे. भारतावर आहे. पण मला प्रश्नच त्या अर्थाने असा हो. विचारायचं होतं की आपल्या पूर्वापासनं हेच आलंय, पूर्वकाळापासनं की आपण कायम गव्हाळवर्णीयच आहोत आणि हो. आपण काळ्याकडे जास्त झुकणारी आपली शेड असताना सुद्धा आपला तो इन्फ्लुएन्स आपल्यावरती आलेला आहे. असं त्याच्याकरता मला मी तुला वाटतं. अगदी एक फनी गोष्ट सांगतो, हां. म्हणजे माझ्या फॅमिलीतली, हां. की एक काहीतरी असावं. म्हणजे असं समजा मी जर सांगतो की प्रकाश म्हणजे दिवस वर्सेस रात्र, हम्म. साध्या दृष्टीनं रात्र म्हणजे काळोख म्हणजे ब्लॅक असं आपण म्हणूया, दिवस म्हणजे ब्राईट म्हणजे व्हाईट म्हणूया. तुला भीती केव्हा वाटते सांग मला? रात्री, बरोबर. एक मी सांगतो की ते एक इंट्रिन्सिक आहे आपलं, म्हणजे आपण ते घेऊन आलो आहे. तुला अशा करता सांगतो, मी ह्युमरस स्टोरी सांगणार आहे. माझी मुलगी आर्या तिचं नाव, ती लहान म्हणजे अगदी अशी इन्फंट म्हणून आपण होल्ड करतो 8 महिन्याची 10 महिन्याची असंच एक त्या काळात असेल 1-2 वर्षाच्या ह्याच्यामध्ये. तर मी खूप म्हणजे प्रवास माझा खूपच असायचा. तर प्रत्येक वेळी गाडी घेऊन एअरपोर्टला जायचं नाही, पार्क करायची नाही, म्हणून माझा एक स्टँडर्ड ड्रायव्हर होता, तो मला ब्लॅक राईडमध्ये राईड द्यायचा. अमेरिकेतली गोष्ट सांगतो. तर मग मी जायला रेडी तयार झालो, असं माझ्या हातात ती असायची. आता जरा 5 दिवस मिस करणार आहे तसं हातामध्ये आहे, राईट. आणि माझा जो ड्रायव्हर होता त्याचं नाव आर्थर, प्रचंड 6 फूट 4 इंच, आफ्रिकन अमेरिकन आपण कृष्णावर बोलतोय, ब्लॅक, राईट. आता आर्या म्हणजे जी 8 महिन्याची आहे, तर तिच्यात तर काही रेसिस्ट किंवा तिला काही प्रेफरन्स आहे का की ब्युटी कुठे दिसते म्हणून? नाही ना. पण ती माझ्याकडे, माझा दुसरा कलिग आणि मी सय्यद अब्बास, आपला इंडियनच आहे, तो उंच गोरा, हा सुद्धा उंच काळा. सय्यद अब्बासकडे ती लगेच जायची उडी मारून, 8 महिन्याची मुलगी. आणि माझा आर्थर हा आफ्रिकन अमेरिकन जेव्हा यायचा ना, आणि मी त्याला ती त्यांची हे बेबी असं तो करायचा, ती लगेच अशी करायची. म्हणजे आता काळोख आणि दिवस नाही आहे, पण हे कुठेतरी एक इंट्रिन्सिक असू शकतं की ब्लॅक म्हणजे त्या काही माणसाच्या संबंध नाही, पण ती म्हणजे भीती. रात्र म्हणजे हे आपल्या कुठेतरी इंट्रिन्सिक, ते आपल्याला संस्कार झालेले असू शकतात, म्हणजे जन्मजन्मीचे संस्कार असू शकतात, प्राण्यामध्ये असू शकतात. तर तो एक फॅक्टर असू शकतो. म्हणजे तो आपल्यातही असेल की म्हणून आपल्याला गोरा रंग म्हणजे चांगला असं वाटू शकतं. पण मग ते कोणीतरी कॉलोनियल टाइम्समध्ये ते असंच केलं ना, म्हणजे कोक हेच घ्या, थम्सअप नको, कोकम सरबत नको, कोकच योग्य, असं जर ते मार्केटिंग होतं तसं झालं असेल. हां, म्हणजे पण असं आत्तासुद्धा मी सांगतो की आता हे काय आपल्याला शिकवलं गेलं कॉलोनियल म्हणून असं नाही. पण थोडं आता मी ॲज अ पुरुष म्हणून मी सांगू शकतो, बॉईज टॉक म्हणूनच सांगू शकतो की म्हणजे मला सावळं आवडत नाही का, किंवा ब्लॅक असलेली ब्युटी आवडत नाही का? नाही, आवडते. पण आणि हे काय मला वाटत नाही कोणी मला ब्रेन वॉशिंग केलं आहे. पण जनरल गौरववर्णीय आवडतं असं मी म्हणू शकेन ना. म्हणजे मला अमेरिकन गौरवण्याची गरज नाही आहे, पण भारतातल्या ह्याच्यामध्ये सुद्धा सुंदरतामध्ये एक गौरव असं येईल. आणि आय डोंट थिंक इट इज बायसमुळे येत आहे, तसं होऊ शकतं. पण सुंदर आणि पुन्हा किती म्हटलं तरी ती व्यक्तिसापेक्ष गोष्ट आहे, असं होऊ शकतं. पण मँगोजमध्ये नाही होतं मला असं मला ते एक इंटरेस्टिंग वाटलं होतं की ती गव्हाळवर्णीय आणि सुंदर म्हटल्यावरती मला जरा छान वाटलं की भाई आहे, म्हणजे असं जे काही उगीच डिस्क्रिमिनेट करून ठेवतात त्याची काही गरज नाही आणि आपलीच हिस्ट्री आहे. सो कमिंग बॅक टू अर्जुन, सो आपण बॉयज टॉक करतोय त्याच्यावरनं मला हे विचारायचं आहे. एकतर मला हे म्हणजे मला हे जे मी ऐकलं हे बरोबर आहे का सांगा, की तो जेव्हा युद्ध करायला नको म्हणतो तर त्याचं कारण कदाचित असं असतं की सगळे आपले नातेवाईक आहेत तर त्यांना कसं आपण मारायचं हा मुद्दा असतो, आणि म्हणून तो युद्ध करायला नाही म्हणतो आणि कृष्ण त्याला भगवद्गीता सांगतो, त्याला धर्माची आठवण करून देतो. पण या सिच्युएशनमध्ये कृष्ण अर्जुनाला कधी कमी लेखत नाही किंवा तो त्याला कमजोर समजत नाही. तर ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते अशासाठी, कारण पुरुष म्हटल्यावरती तू युद्ध कसं करत नाहीस हा प्रश्न नाहीये, तर त्याच्यामध्ये पण ते एक समजावण्याची भावना आहे, त्याला जज करणं नाहीये.
तर याकडे तुम्ही कसं बघताय हे मला विचारायचं होतं. हा. आणि ही जी मला इन्फॉर्मेशन आहे ती बरोबर नाही, आहे? ती इन्फॉर्मेशन अगदीच बरोबर आहे. Right. ह्याचं पहिलं कारण म्हणजे तो कृष्ण अर्जुनला कमी लेखत नाही अशा करता, कारण अर्जुनाचं ट्रॅक रेकॉर्ड आहे. Right. म्हणजे गोग्रहण म्हणजे अज्ञात पर्वाच्या ते ह्याच्यात होते ना, म्हणजे अज्ञातवासात होते तेव्हा सुशर्मानं एका स्वारी केली असते म्हणून ते सगळे विराटाचं सैन्य दूर गेलेलं असतं. आणि त्यावेळी ही संधी चांगली करून म्हणजे पूर्वी अशी पद्धत असावी की दुसऱ्या म्हणजे आपण संपत्ती घेतो ना तशी दुसऱ्याच्या गायी पण घ्यायच्या वगैरे असं असावं. मग गोग्रहण पर्व म्हणतो आपण त्याला. तर कौरव म्हणजे सगळे त्याच्यामध्ये भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, कर्ण होता, दुर्योधन, ही सगळी लोक, अश्वत्थामा, काय सगळी लोक आलेली आहेत तिथे आणि ती विराटावर स्वारी करतायत. आणि त्या सगळ्यांना अर्जुन म्हणजे तो बृहन्नडा आहे त्याचं ते त्यावेळी संपलेलं आहे रूप आणि तो करतो. आणि उत्तर हा जो त्यांचा जो राजपुत्र आहे त्याला तो म्हणतो तू सारथ्य कर. पहिल्यांदा उलटं असतं, बृहन्नडा बसले आणि हा करणार आहे आणि तो पूर्ण पराभूत करतो. राईट, म्हणजे हे सगळं त्याचं ट्रॅक रेकॉर्ड आहे पूर्वीचं, त्यामुळे त्याला कमी लेखण्याचा प्रश्नच नसतो. मग हे असं कसं झालं तर त्याच्यामध्ये आपण ज्याला मोह म्हणतो ना, तो मोह म्हणजे सुद्धा कसा, एक कथा सांगतो. एक जज होता कोर्टामध्ये, तो असा आला एकदम, त्याचं असं ख्याती होती की तो बरोबर असा अगदी स्पष्ट निष्पक्ष असा हे देतो, निवाडा देतो. आला की म्हणजे असं असं केलं, चला याला फाशी द्या, त्याला जन्मठेप टाका, असं तर सगळं जे काय करायला पाहिजे ते करायचा. एकदा असं झालं की त्याचाच मुलगा गुन्ह्यामध्ये समोर आला आणि तो गुन्हा फार सिरियस अशा प्रकारचा होता आणि त्या न्यायाधीशाच्या नियमाप्रमाणे ह्याला फाशी देणं गरजेचं होतं. पण तेव्हा मग न्यायाधीशाला मोह झाला अर्थातच आणि मग त्याला जे अर्जुन जसं बोलायला लागला तसं आजे मामे तसे काके सासरे सोयरे सखे गुरुबंधू मुले नातू हे कसं मी मारू, असं जसं झालं अर्जुनाला, जसं झालं तसं त्याला झालं. मग तो म्हणायला लागला की पण नाही, फाशीची शिक्षा ही फारच कठीण शिक्षा आहे, अशी देता कामा नाही आहे. जेव्हा एखादा माणूस गुन्हा करतो तेव्हा त्याची बुद्धी तेवढ्यापुरती भ्रष्ट झालेली असते. हे सगळं तत्त्वज्ञान त्याला आपला मुलगा समोर आला तेव्हा ते दिसलं. म्हणजे त्याला आधी माहिती नव्हतं असं नाही. तसंच अर्जुनाची परिस्थिती झाली. हे कृष्णानं ओळखलं. ॲक्च्युली जो तो म्हणतो ना की मी असं कसं करू, तो मुद्दाम कृष्ण त्याला टँजंट घेऊन जायचा प्रयत्न करतो. म्हणजे कुतस्ता कश्मलमिदम असा भ्याडसारखा काय झाला, कृष्ण त्याला भ्याड म्हणतो. अनार्या अजुष्टमस्वर्गम, म्हणजे अनार्या, आर्याला अनार्या म्हणणं म्हणजे शिवीच आहे ती. अगदी आपल्या साध्या भाषेमध्ये मी मुद्दाम म्हणत नाही तर परत ते फेमिनिझम होईल. बांगड्या भरल्यासारखं काय करतोयस असं त्याच्या टाईपचं ते त्याच्यामध्ये भाषा आहे त्याची. अनार्या, कुतस्ता, काय कसलं काय फालतू घेऊन बसलायस, बुरखासारखं काय वागतोयस, तुझं शौर्य कुठे गेलं असं म्हणतो तो. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणत नाही की नाही रे माझं शौर्य गेलंय, नाही, तो वेगळ्याच टँजंटवर जातो. वर्णसंकर होईल, हे सगळं जे जे काही अर्जुन सांगतो युद्धाचे दुष्परिणाम ते सगळे खरे आहेत. फक्त त्याला ते चुकीच्या वेळी आठवलंय. जसं त्या न्यायाधीशाला ते म्हणतोय ते काही चुकीचं नाही आहे, फक्त त्याचा मुलगा समोर आल्यावर आठवलं म्हणून ते केलेलं आहे. आणि कृष्णाचं वैशिष्ट्य म्हणजे असं, हे एवढं सगळं तो सांगतो पण त्या म्हणजे आपण तू मगाशी मला विचारस की आणखी त्याचं म्हणजे तो एक टचिंग पॉईंट झाला. दुसरं कृष्णाचं म्हणजे नम्रता आपण असं म्हटलं, पण आपल्या सनातनचा जो फाउंडेशन आहे ना, तो एक फाउंडेशन असं आहे की विचार स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ थॉट, हे कृष्णानं इतकं जपलेलं आहे की पूर्ण 18 श्लोकाची भगवद्गीता झाल्यानंतर तो शेवटी काय म्हणतोय, विमृशयित दशेषेण यथेच्छसे तथा करू. मी जे तुला सांगायचं ते सगळं तुला सांगितलंय, गुह्य सांगितलंय, मागे पुढचं सांगितलंय. विमृशयित म्हणजे आपण विमर्श करा म्हणतो ना, आता ह्याच्यावर तू नीट विचार कर आणि तुला जसं वाटेल तसं कर. यथेच्छसे तथा करू. आता अर्जुन इंटेलिजंट आहे म्हणून तो म्हणतो करिष्ये वचनम तव, तू आता म्हणशील तसं मी करेन. पण कृष्ण त्याला फ्रीडम देतो. हे सुद्धा कृष्णाचं वैशिष्ट्य आहे ना. कृष्ण द्यायची गरज नाही आहे पण तो देतोय फ्रीडम त्याला. कर्ण हा कायमच म्हणजे ट्रॅजिक हिरो आपण त्याला म्हणतो. त्याच्या बऱ्याच गोष्टींमध्ये म्हणजे तुमच्याच सांगण्यातून मला हे लक्षात आलं की त्याचे खूप डिसिजन्स चुकले, ते खूप अविचारी होते. पण दुर्योधनाला म्हणजे दुर्योधनाचा तो मित्र आणि ती मैत्रीची भावना त्याला जी वाटत होती, तर ही धर्माच्या बाजूनी नाही का? सुंदर प्रश्न आहे. त्याच्याबद्दल मी आणखी काही गोष्टी धर्माच्या वाटणाऱ्या ॲड करतो की कृष्ण आपला कर्ण हा खूप दानशूर होता, बरोबर, खूप सोशिक होता. आता सोशिक असणं म्हणजे टेनॅसिटी, तितिक्षा, दानशूर असणं, संविभाग, यथाशक्ती संविभाग इति दान, दान म्हणजे खूप मोठं मानलेलं. हे धार्मिक गोष्टी नाहीत का, आहेत. पण दान असू दे किंवा आणखी तुम्ही काय कुठचा मुद्दा सांगितला आत्ताचा, मित्र मैत्री असू दे, ह्या गोष्टीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी 3 प्रकारच्या असू शकतात असं तेच आपलं तत्वज्ञान सांगतं. सत्व, रज, तम.
त्रिविधा भवती श्रद्धा देहिनांसा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेतिताम शृणु. दान हे 3 प्रकारचं असतं. तशी मैत्री सुद्धा 3 प्रकारची असते. कधी ती कंडिशनल मैत्री असते, कधी त्या मित्राला एक्सप्लोट करण्याकरता सुद्धा असू शकते ना. तर आता कर्णच आपण म्हणूया, तुम्ही अगदी चांगलं वर्णन केलं. मी कसं वर्णन केलं की तो ट्रॅजिक हिरो आहे, पूर्ण मला मान्य. आपल्याला त्याच्याबद्दल खूप एम्पथी वाटू शकते, सिम्पथी वाटू शकते, दया वाटू शकते, सगळं बरोबर आहे. पण जे काही फॉर्म्युलेशन त्याचं झालं आहे ना, आणि हे सुद्धा चांगलं उदाहरण आहे की कुंतीचा तो पुत्र आहे, बाकीचे पुत्र फार वेगळे निघाले. आणि असं नाही आहे की तो खूप काळानं त्याच्यावर अन्याय झाला म्हणून तो वाईट झाला. इंट्रिन्सिकली तो बॅड निघालेला आहे. म्हणजे तो अगदी लहान असताना रिलेटिव्हली भीम वगैरे असे चंडू मंडू असताना सगळे ते शिकतायत, त्यावेळी त्या पॉयझनिंगमध्ये ॲक्च्युली कर्ण हा अगदी लीडर आहे तिथे. शकुनीसारखाच कर्ण प्रत्येक वेळी आहे. म्हणजे त्याची प्रवृत्तीच वाईट आहे. आता ह्याचं वर्णन दुर्योधनानं खूप छान केलं आहे. दुर्योधनाचा एक श्लोक आहे, तुम्ही श्लोक सांगत नाही कारण मला नीट लक्षात येत नाही म्हणून सांगत नाही आहे. तो असा आहे की तो म्हणतो मला धर्म कळतो पण मला तो पाळावासा वाटत नाही, त्याला मी काय करू, असं दुर्योधन म्हणतोय. तसं कर्ण म्हणत नाहीये, पण कर्णाची तशी अवस्था झालेली आहे. त्याला कळत नसेल असं नाही. कृष्ण कर्ण संवाद जर आपण बघितला तर त्याच्यात तो म्हणतो, कर्ण मान्य करतो की म्हणतो असं बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, त्यांचाच जय होईल, मला मान्य आहे, पण आता मी ही बाजू सोडू शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये मैत्रीचा जो प्रश्न आहे तो मैत्रीचं तो मान्य करतो. म्हणजे त्याच्यात तर तुम्ही ते क्रेडिट द्या ना. पण आपण टेनिस खेळताना सुद्धा असं होतं ना, 6-0 6-0 6-1, आय हॅव नो प्रॉब्लेम गिव्हिंग 1. पण शेवटी विनर असं. म्हणजे जर तुम्ही पॉझिटिव्ह बाजू बघितली तर होत नाही. तर ट्रॅजिक नक्कीच आहे. तर त्या अर्थानं पण आणखी एक पुढचा मला मुद्दा सांगायचा आहे. मैत्री त्याने का केलं, म्हणजे केलं हे मानायला पाहिजे, कारण लोक कृतज्ञही होतात. तर त्याने त्याला राजा बनवलं, अंग देशाचा राजा केलं वगैरे, आणि त्याची बाजू धरून ठेवली, अशा अर्थानं झालं. दानाचं ते दान हे त्याचं तसं निस्वार्थी दान नव्हतं. दान हे करताना त्याला त्या दानाच्या बदल्यामध्ये अशी शक्ती प्राप्त करायची होती की ज्याच्यामुळे तो अर्जुनाला मारू शकेल, अर्जुनाला पराभूत करू शकेल. आणि जिथे तुमचा हेतू येतो त्याला आपण दान नाही म्हणू शकत. नाही, दान म्हणू शकता, पण ते सत्वरज तम तामसी दान होऊ शकतं. बरोबर. म्हणजे काही वेळा कसं होतं, आता एक उदाहरण म्हणून सांगतो की श्रद्धा, साधं श्रद्धा. तर श्रद्धा म्हटलं म्हणजे आता अंधश्रद्धावाले म्हणतील हे चुकीचं आहे, आणि त्यांच्याकरता सांगतो, श्रद्धा ही अंधच असते. अंधश्रद्धा हा उगाच वदतो व्याघात म्हणतो तसं आहे. पण ते काय विसरतात, मी फक्त अंधश्रद्धावाले नाही, बरेच आपली सामान्य लोक विसरतात, जशी श्रद्धा ही अंध असते तशी अश्रद्धा ही पण अंध असते. म्हणजे एखाद्या गोष्टीवर मला कशावरच विश्वास नाही. श्रद्धा या आंधळीच असते. श्रद्धा कोणतीही फक्त एक श्रद्धा असते, एक अश्रद्धा असते. नाही हा, म्हणजे श्रद्धा आणि अश्रद्धा दोन अपोजिट आहेत ना. श्रद्धा ही अंध आहे, अश्रद्धा पण अंध आहे. म्हणजे माझा ह्या गोष्टीवर विश्वास बसत नाही हा सुद्धा गाढवपणाच आहे. पुढचं सांगता आलं नाही की माझा का विश्वास बसत नाही असं. सो म्हणून त्याच्याकरता श्रद्धेचं आपण उदाहरण घेतो मुद्दाम, की आपण श्रद्धा जनरली ॲटलिस्ट धार्मिक ह्याच्यामध्ये चांगली समजली जाते की नाही, पण तसं नाही आहे. ते श्रद्धा ही सात्विक असू शकते, श्रद्धा ही तामसिक असू शकते. फरक म्हणून सांगतो, श्रद्धा काय करते, श्रद्धा आपल्याला कर्मशक्ती देते. म्हणजे श्रद्धेच्या जोरावर माणूस काही करतो. सावरकरांनी इतकं सगळं सहन केलं की मला देशाला हे करायचं आहे, बरोबर. आणि श्रद्धेच्या जोरावर म्हणजे श्रद्धा आहे ती चुकीची असेल, तामसिक श्रद्धा असेल, तो माणूस टेररिस्ट होतो. म्हणजे दोघांमध्ये डेअरिंग आहे, दोघांमध्ये प्रचंड शक्ती आहे, कर्मशक्ती आहे. पण एकाची शक्ती एका बाजूला वापरली गेली, दुसऱ्या शक्ती दुसऱ्या बाजूला वापरली गेली. तो सटल फरक आहे. तसंच या दानाचं सुद्धा आहे, तसंच मैत्रीचं सुद्धा आहे, तसंच कोणत्या गुणांचं सुद्धा आहे. तो फार अनफॉर्च्युनेट आहे. पण ते कसं असतं ना की तुम्हाला लहानपणी किंवा तुमचं बालपण हे पालकांकडून व्यवस्थित जरी झालेलं नसलं तरी तुम्ही एक थोड्या वर्षांनी तुम्हाला ती समज डेव्हलप होते, बरोबर. आणि कर्णाच्या बाबतीमध्ये कुंतीनं त्याला सोडलं हे बरोबर, पण ते समजायला त्याला वेळ लागला असेल ना, खूप वेळ लागला. शेवटी मग त्याला ते कुंतीनं सांगितलेलं आहे, आणखी काही लोकांकडून कळलेलं आहे. पण त्याचं बालपण अगदी म्हणजे कुंतीचा पुत्र म्हणून गेलं असेल तसं नसेल गेलं, पण त्याला ते माहीत नाहीये. पण राधेय पुत्र म्हणून तो जो झालेला आहे त्याचं बालपण त्या ह्याच्यामध्ये चांगलंच गेलंय. नंतर त्याला राजाही बनवण्यात आलेला आहे. तो पांडव कौरवांबरोबर तो शिकायला त्याला मिळतंय. ह्याच्यापेक्षा कितीतरी अनफॉर्च्युनेट स्टोरीज आहेत, आणि ती लोक सुद्धा चांगली बनतात, म्हणजे मुरदाड बनत नाहीत. पण कर्णानं दुर्योधन दुःशासनासारखाच कन्सिस्टंटली बॅड बिहेवियर दाखवलेला आहे. आणि हे सांगताना खरं आपल्याला दुःखच होतं. म्हणजे कुंतीचा पुत्र आहे तो, म्हणजे कुंतीला किती दुःख झालं असेल. आपण तर त्रयस्थकडे बघतोय त्याच्यामध्ये, पण ही वस्तुस्थिती आहे. पण त्याच्यात एक महत्त्वाचा लेसन आहे, तो आपण विसरू नये. की आपल्याला असं बरेच वेळा असं वाटतं की अरे ते चांगल्या फॅमिलीमध्ये मग तो असा काय वागतो. त्याला हे सांगितलेलं आहे की असं होतं, असं सतत होत आलेलं आहे.
त्याच्यापासून तुम्ही डिटॅच राहा आणि मूव ऑन विथ युअर लाईफ. म्हणजे कर्ण हा कुंतीपुत्र आहे, पण तो तसा जन्माला आलेला आहे. बरोबर. बऱ्यापैकी ही म्हणजे जी कॅरेक्टर्स किंवा व्यक्ती आपण म्हणतो की दुर्योधन असेल, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, कर्ण, ही सगळी पात्र पुढे येतात. ह्याच्यामध्ये फार कमी उल्लेख दिसतो किंवा ऐकू येतो तो नकुल आणि सहदेवाचा. बरोबर. फार कमी माहिती आहे त्यांच्याबद्दल थोडंसं मला समजून घ्यायला आवडेल. हां, ते शूर आहेत दोघेही. त्यांचं स्वतःचं एक एक्सपर्टीज आहे, म्हणजे दी एक्सपर्टीज आपण म्हणू ना, USP सारखं. सुंदर दिसतं. हां, ते आता मी सांगताना चुकेन म्हणून एक्झॅक्ट सांगत नाही, पण त्या दोघातला एक असा आहे की जो एक तर खूप गुड लुकिंग आहे त्यातला नकुल सर असं. हां, आणि एकाचं म्हणजे काय म्हणतो आपण, जो टॅक्स कलेक्शन वगैरे असं असतं ना, त्याच्यामध्ये त्याचं प्रचंड एक्सपर्टीज आहे. म्हणजे फायनान्स/अकाउंटिंग आणि टॅक्स, IRS वगैरे असा तो एक्सपर्ट आहे. दुसरा घोड्यांचा दर्दी आहे, म्हणजे घोड्यामधलं चांगला घोडा कोणता वगैरे असं आपण हिरा जसं समजतो अशी त्यांची वर्णन आहेत. त्यांचं फार वर्णन येत नाही, ही गोष्ट अगदी खरी आहे. पण जेवढं आपल्याला वाटतं तेवढं येत नाही असं नाही आहे. जर आपण महाभारत वाचलं तर त्यांची बरोबर झालेली युद्ध, तेव्हा जे 5 पांडव एकत्र येऊन जेव्हा डिस्कशन करतायत तेव्हा नकुलाचं मत काय आहे, सहदेवाचं मत काय आहे, आणि दे आर पुटिंग सम व्हेरी ओरिजिनल थॉट, असं नाही आहे. पण तुझं म्हणणं अगदी 110% तंतोतंत खरं आहे की ते जरी त्यांनी महाभारतात म्हटलं असतं तरी त्याची प्रवचनकार किंवा बाहेर चर्चा येत नाही जेवढी युधिष्ठिर, भीम आणि अर्जुनाची येते. एवढं खरं आहे. जसं द्रौपदीच्या पुत्रांचं फार वर्णन येत नाही जेवढं अभिमन्यूचं येतं. बरोबर. किंवा 100, आता पुन्हा चुकीचं असू शकतं, 100 कौरव आणि त्याच्यात त्यांची अजून एक बहीण आहे दुश्शला, ती जयद्रथाची पत्नी. हो, तर तिचं पण फार उल्लेख नाहीये. हां, तसा फार उल्लेख येत नाही. दुसरं असं होतं, म्हणजे आता हे आपल्याला मान्य करायला पाहिजे की स्त्रिया फार डायनॅमिक होत्या त्या काळातल्या. पण तसं जरी असताना सुद्धा आता द्रौपदीचं येतं, पण बाकी स्त्रियांची सुद्धा वर्णनं आहेत. म्हणजे एक तर ती फार येत नाहीत जेवढी पुरुषांची आलेली आहेत, आणि आलेली वर्णनं सुद्धा पुढच्या काळामध्ये जसं नकुल सहदेवाबद्दल झालं तसंच कथाकारांच्या याच्यामध्ये तेवढी येत नाही जेवढी कृष्णाबद्दल जेवढं बोललं जातं तेवढं कुंती. खूप इंटरेस्टिंग सगळ्यांची वर्णन आहेत, म्हणजे अमेझिंग वर्णन आहेत. बरोबर. पण म्हणजे ते एका एपिसोडची गोष्ट नाहीये, इतकं मोठं. इव्हन रामायणामध्ये मंदोदरी, तर मंदोदरीला पतिव्रता का म्हटल्याचं आपल्याला काहीच एक्सप्लेनेशन नाही. म्हणजे अगदीच ती रावण जे करत होता ते मान्य करत होती असं नाहीये. धान्यमालिनी, मंदोदरी यांनी अनेक वेळा रावणाला सांगायचा प्रयत्न केलाय की एवढा तू ग्रेट आहेस, ह्या एका ह्याच्यामध्ये तू खाली येणार आहेस, सीतेला अगदी योग्य मान सन्मानानं परत पाठव. त्यांनी आपला प्रयत्न केलेला आहे. पण त्यावेळेच्या सोसायटीत त्यांची प्रत्येकाची जागा होती, हे जनरल ते पाळत होते, आणि ते आत्तापेक्षा काही वेगळं नाही आहे. म्हणून मी म्हटलं की आपण सगळं म्हणतो की नाही आता फार ब्रॉड झालं आहे, मॉडर्न झालं आहे, पण आत्तासुद्धा पॉलिटिशियनला की आपण ते एक हायरार्की मान्य करतो, मिलिटरीमध्ये असले की ती हायरार्की मान्य करतो, बिझनेस कॉर्पोरेट लाईफमध्ये मान्य करतो, इन सम सेन्स फॅमिलीमध्ये जर कुठे त्यातल्या त्यात जर काही असेल तर फॅमिलीमध्येच जरा आता आपण मान्य करत नाही. डॅड व्हॉट डू यू नो असं होतं. आपण भाऊ डिस्कस केले, आपण मित्र डिस्कस केले. आता थोडीशी अजून वेगळी नाती एक्सप्लोअर करायची मला ह्यात, म्हणजे महाभारतात. एक तर आहे मामा भाचा, दुसरं आहे मुलगा आणि बाबा, म्हणजे पिता पुत्र, आई पुत्र. ही नाती मला इम्पॉर्टंट वाटतात, जी डिस्कस केली पाहिजे. तर त्याबद्दल आपण काय बोलू शकतो? म्हणजे परत मला आठवण करत जा, मामा भाचा घेऊया आपण. आणि 2 छान अशी नाती आहेत. एक एकदम विशियस एका बाजूला, आणि एका बाजूला फारच असं न जास्त बोलता सुंदर आहे. म्हणजे एक आपण कृष्ण आणि अभिमन्यू घेऊ, ते मामा भाचे, बरोबर, सुभद्रेचा पुत्र. आणि इकडे शकुनी आणि दुर्योधन. म्हणजे दुर्योधनाला आपल्याला सगळं काही महाभारतात दिलेलं नाही, पण दुर्योधनाच्या विशियसनेसमध्ये शकुनीचा प्रचंड वाटा आहे, जसा कर्णाचा तेवढाच वाटा आहे. म्हणजे कदाचित कर्ण आणि जर शकुनी नसते ना तरी काय लगेच दुर्योधन अगदी साधाभोळा झाला नसता. पण इनफॅक्ट तो जे सगळं कर्ण, दुर्योधन म्हणतोच ना, दुर्योधनाची भिस्त कर्णावर आहे. दुर्योधन सगळं म्हणतो की एक सुईच्या अग्रावर राहणारी जमीन सुद्धा देणार नाही. याच्यामध्ये अर्थात भीष्म, द्रोण हे सगळे काउंट करतोच आहे, पण त्याला असं वाटतं की कर्ण आहे माझ्याकडे. म्हणजे त्याच्यामुळे कर्ण नसतं तर कदाचित त्यांनी ते असं केलं नसतं. तर मामा भाचे याच्यामध्ये अगदी राईट फ्रॉम द बिगिनिंग
म्हणजे शकुनी पिक्चरमध्ये आल्यानंतर म्हणजे गांधारीचं धृतराष्ट्राशी लग्न झाल्यापासून आता असं बघ ना, शकुनी हा अफगाणिस्तान, गांधार तिथं तो हस्तिनापूरला तळ ठोकून बसलाय. बरोबर. म्हणजे घर जावई आपल्याला माहिती आहे, हा घर मामा किंवा असा मेहुणा मामांजी किंवा नाही, मेहुणा मामांजी वेगळं असतं, सॉरी. नाही, मामांचे वेगळं मामा, पण तो दुर्योधनाचा, पण धृतराष्ट्राकडे म्हणजे घर मेहुणा असा होऊन बसलेला आहे. पण त्याला कारण होतं ना, म्हणजे गांधारीला ते भीष्म पितामह नाही ती म्हणजे बांधलंय तिने म्हणून म्हणतेस का काय? म्हणजे मी आता ही स्टोरी अशी बरं. ऐकली की गांधार मधून भीष्म हो, पितामहांनी घेऊन आले, बरोबर. त्यांना घेऊन आले आणि हो. त्याचा राग होता शकुनी मामांना आणि म्हणून त्याचं सूड उगवलं किंवा त्याचा रिव्हेंज म्हणून ते तिथे आले होते असं मी हा बरोबर, ऐकलं. पण ह्यांनी ठेवलं ना. अर्थात पण म्हणजे त्याचं पुन्हा तिथे पण मला ते ग्रे शेड कॅरेक्टर वाटलं अशा हो. अर्थाने की हो. त्यांच्या बहिणीसाठी त्यांनी ते सगळं हे नाही, केलं. विच इज फ्रॉम हिज पॉईंट ऑफ व्ह्यू बरोबर, राईट, Right. अशा अर्थानं. हम्म. आता पण ते यांच्याकरता कुरुवंशाकरता ते वाईटच झालं, वाईटच. राईट, अशा बरोबर. अर्थानं. बरोबर. आता कृष्ण आणि अभिमन्यू असं आपण जर घेतलं, तेव्हा जेव्हा पांडवांना वनवासाची जेव्हा वेळ आली तेव्हा व्हेरी इंटरेस्टिंग की कृष्ण अभिमन्यूला आपल्याकडे घेऊन द्वारकेला घेऊन जातो आणि तिथे त्याचं ट्रेनिंग करतो. म्हणजे अभिमन्यूचं ट्रेनिंग कृष्णाला म्हणजे केलं. इथे एक्झॅक्ट उलट घडतंय. इंटरेस्टिंग. पिता पुत्रामध्ये अनेक आहेत पेअर्स, पण आपण 2 घेऊ. म्हणजे महाभारतामध्ये तर अनेक आहेत, पण त्या साईड स्टोरीज आहेत म्हणून आपण त्या घेऊया नको. पांडवांच्या बाजूनं पिता पुत्राचं नातं झालं नाही, कारण पंडू हा बराच आधी निघून गेला, तर म्हणजे माता आणि पुत्र हेच जास्त आहे, कुंतीनं घेतलेलं असं आहे. बरोबर. पण पिता पुत्रामध्ये धृतराष्ट्र आणि दुर्योधन हे व्हेरी इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे आणि ते एकाच वेवलेंथवर येतात. म्हणजे आपल्याला दाखवताना असं जाणवतं की धृतराष्ट्र दुर्योधनाच्या विरुद्ध बोलतो, पण तो बोलतो म्हणजे लोकांकरता बोलतो, म्हणजे मी बायस नाही असं दाखवण्याकरता बोलतो, पण आतून त्याचं पूर्ण हार्ट इज विथ दुर्योधन. आणि हे आपल्याला आताच्या काळात सुद्धा दिसतं. म्हणजे जरी पुत्र केपेबल नसला किंवा व्हिशियस असला तरी सुद्धा पिता सपोर्ट करतो असं आपल्याला अनेक वेळा दिसतं. म्हणजे पुत्र मोह म्हणूया आपण त्याला. त्याच्या उलट थोडंसं आपण जर मागे गेलो दोघांचा बिहेवियर मधला, तर शंतनू आणि भीष्माचार्य म्हणजे देवव्रत. तर शंतनूला एक ते म्हणजे मत्स्यगंधेवर प्रेम झालेलं आहे आणि मत्स्यगंधेची अट आहे, म्हणजे सत्यवतीची अट आहे की माझंच पुत्र पुढे वंश सातत्य झालं पाहिजे, तोच राजा झाला पाहिजे. आणि भीष्म हा सिनियर आहे, म्हणजे राजपुत्र आहे, तर तो होणार. म्हणून भीष्म प्रतिज्ञा घेतो की मी आजन्म ब्रह्मचर्याचं पालन करेन, मी लग्न करणार नाही आणि कधीच राज्यसिंहासनावर बसणार नाही आणि माझ्या जीवात जीव असेपर्यंत हस्तिनापूरच्या राज्याचा सांभाळ करणं हीच मी धुरा करेन. हा केवढा त्याग आपल्या पित्याकरता असं. सो ते तुम्हाला उदाहरण मिळतं आणि त्याने शेवटपर्यंत पाळलं म्हणून आपण ते भीष्म प्रतिज्ञा वगैरे सगळं जे म्हणतो, इतकं की त्याने कसं. आता आपल्याला काही वेळा म्हणतो की भीष्मानं विवेक वापरला नाही असं म्हटलं जातं, पण ते मी म्हणेन ते बरोबर पण आहे. पण कधी कधी काय असतं, ब्लॅक अँड व्हाईट डिसिजन मेकिंग इज व्हेरी युजफुल. आता मिलिटरीमध्ये ते महत्त्वाचंही असतं, इव्हन कॉर्पोरेटमध्ये आपण तसं होतं की आपल्याला पटलं नाही तरी एकदा वरचा आपण सांगायचे प्रयत्न केले, आता ते पाळायचं. तसं समजा मिलिटरीमध्ये वरचा अटॅक करायचा आहे आणि वरच्या माणसाला ते जर म्हणले की नाही पण मला ना आय फील डिफरंट, तर तुम्ही हराल त्याच्यामध्ये. तिथे तो म्हणतो ते बरोबर का चूक हा प्रश्न आहे, तो म्हणतोय ना आता करा, हे त्याच्यात तुम्हाला दिसतं. म्हणजे भीष्माचार्याने एकदा प्रतिज्ञा घेतल्यानंतर अनेक त्याच्यावर प्रसंग येतात. सत्यवती सुद्धा चित्रवीर्य विचित्रवीर्य जेव्हा ते म्हणजे मृत्यू होतो तेव्हा ती म्हणते आता तू बदल आणि आता तू म्हणजे ते अंबालिकान जे आहेत त्यांच्याबरोबर तू संतती निर्माण कर. तो म्हणतो नाही, आता मी एकदा जे ठरवलं ते ठरवलं. म्हणून तो नेहमी हस्तिनापूरचा घेऊन बसलाय. म्हणजे पांडव हे खरे त्याला प्रिय आहेत, पण तरीसुद्धा हस्तिनापूरवर जो थ्रोनवर जो बसेल त्याचा मी सांभाळ करणार. आपल्याला ते अविवेकी वाटेल असेलही, पण ते त्याने त्याच्याकरता ते सिम्पल लाईफ करून ठेवलं की रोज मी पोळी भाजी खाणार दुसरं काही नाही, अशा तऱ्हेचं. तुम्ही आता एक ब्रह्मचर्य काय म्हणजे मला अर्थ. अच्छा, आता आपण जर ब्रह्मचर्य हा शब्द घेतला ना, म्हणजे ब्रह्मचर्य पालन करेन असं भीष्मानं म्हटलं, म्हणजे तो लग्न करणार नाही अशा अर्थानं झालं, संतती होऊ देणार नाही अशा अर्थानं. म्हणजे ते महत्वाचं होतं राज्याकरता, म्हणजे थ्रोनवर कोण बसतं. तसं ब्रह्मचर्य आत्ता आपण समजा जसं आपण इतिहासाचं ट्रान्सलेशन हिस्ट्री म्हटलं की नाही, तसं ब्रह्मचर्याचं आपण ट्रान्सलेशन घेतलं तर सेलिबसी, म्हणजे अबस्टिनन्स फ्रॉम सेक्स असा त्याचा अर्थ घेतला जातो. तो त्यात भाग महत्वाचा होताच. तो कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये होता, आपण तुम्ही म्हणालात ना ब्रह्मचारी, म्हणजे ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. त्यातलं ब्रह्मचर्य म्हणजे स्टुडंट लाईफ असताना तुमचा फोकस असला पाहिजे, आपली जी त्याच्यामध्ये शक्ती जाते
ती मेधाशक्ती आहे आणि त्याचा अभ्यासाकरता गरज आहे, म्हणून ते तुम्ही करू नका. तुम्हाला जरी इच्छा असली तरी करू नका. हे एक तुम्ही डिसिप्लिनसारखं केलेलं आहे. पण ब्रह्मचर्याचा अर्थ किती वेगळा आहे आणि चांगला आहे याच्याकडे, आणि खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणजे न्यूॲन्स्ड आहे. हे करण्याकरता मी कथा सांगतो. युद्धाच्या शेवटच्या दिवशी 18व्या दिवशी रात्री, म्हणजे सगळ्यांचा खरा पराभव झाला आहे, पण अश्वत्थामा, कृप आणि हे कृपाचार्य आणि ते निघतात बाहेर, आणि कृतवर्मा माहिती आहे ना, आणि तो ते दुर्योधनाला जाऊन भेटतात. दुर्योधन अगदी आता मृत्यू त्याच्यावरच आहे. दुर्योधन अश्वत्थाम्याचा सेनापती म्हणून हे करतो, अभिषेक करतो. आणि कारण हे त्याला आयडिया सुचवतात की हे बघ, आता सगळे हे झोपलेले आहेत, आता जिंकलो म्हणून, आत्ता जाऊन मी पांडवांच्या कॅम्पमध्ये जाऊन त्यांचा नायनाट करतो. अश्वत्थामा म्हणतो, विशेष त्याचा आयडिया आलेली. तो जातो, द्रौपदीच्या पुत्रांना मारलं जातं, बऱ्याच सगळ्या लोकांना मारतो, दृष्टद्युम्नाला मारतो वगैरे, ती कथा आहे. मग तो पळून जातो, कारण त्याला माहिती आहे की हे जेव्हा, कारण त्याला वाटतं तिथे सगळे असतील पण नाही आहेत. कृष्णाला माहिती आहे, कृष्ण सगळ्यांना बाहेर घेऊन जातो पांडवांना, म्हणून त्यांना माहिती आहे आता हे जर नसतील तर माझं काही खैर नाही, म्हणून तो पळून जातो. दुसऱ्या दिवशी भीम अर्जुन, परत भीम अर्जुन हे दोघे जातात. ॲक्च्युली भीम आधी जातो अश्वत्थाम्याला पकडायला. बघा, भीम वाट नाही बघत. कृष्ण आणि अर्जुन त्या भीमाचं संरक्षण करायला म्हणून जातात. भीमाचं संरक्षण करायला गरज आहे असं नाही आहे, पण तो बाजूला आपण ठेवूया. तिथे जातात, अश्वत्थामा जिथे आहे तिथे तो बसलेला असतो, तिथे नदीच्या किनाऱ्यावर करतात. ते आल्यानंतर अश्वत्थामा घाबरतो आणि त्या अस्त्राचं नाव आहे ब्रह्मशिर अस्त्र, असं तो सोडतो. त्याला रिस्पॉन्स म्हणून अर्जुनाला ब्रह्मशिर अस्त्र सोडावं लागतं. हे जेव्हा सोडतात तेव्हा तिथे नारद मुनी, व्यासदेव येतात. अरे म्हणे काय करताय, पूर्ण पृथ्वीचा नाश होईल. म्हणजे ते काहीतरी फार प्रचंड, ते लगेच ॲटॉमिक असायची म्हणायची गरज नाही, पण काहीतरी तशासारखे प्रचंड विध्वंसक असावेत. आता ह्यावेळेचं ते ब्रह्मचर्याचं खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्या वर्णनामध्ये असं वर्णन येतं, आणि फार महत्त्वाचं आहे. अश्वत्थामा हा बॅचलर आहे यावेळी सुद्धा. आणि अर्जुनाचं जर तुम्ही वर्णन घेतलं तर अर्जुनाची म्हणजे सुभद्रा आहे, सुभद्राच्या तो प्रेमात पडला, नुसतं एकदा बघितलं, लव्ह ॲट फर्स्ट साईट सारखं झालं. द्रौपदी तर आहेच आहे, पण त्याच्याही पुढे जेव्हा तो शस्त्र करायला किंवा जो गेलेला असतो, तो जिथे जिथे जातो, तुम्हाला माहिती आहेत ना सगळ्या त्या मणिपूर वगैरे जातो, तिथे पराक्रम करून येतो की नाही. मुलींच्या बाबतीत असल्या, म्हणजे त्याचे हे आहेत. असं असताना सुद्धा महाभारतात असं वर्णन येतं की जेव्हा व्यासानी, नारद मुनींनी त्या दोघांनाही अस्त्र मागे घ्यायला सांगितली, तर अर्जुनाने ते अस्त्र मागे घेतलं. अश्वत्थामा ते अस्त्र मागे घेऊ शकला नाही. अश्वत्थामा म्हणतो मला नाही मागे घेता येत. अर्जुन ते मागे घेऊ शकला, आणि ते हे वर्णन सांगताना अर्जुन ते मागे घेऊ शकला कारण तो ब्रह्मचर्य व्रताचं पालन करत होता, अश्वत्थामा करत नव्हता. आता आपण जर लिटरली सेलिबसीने अशा अर्थानं घेतलं तर हा अर्जुन तर वीरच आहे ना त्या बाबतीमध्ये सुद्धा. मग तो ब्रह्मचर्य कसा, मला पण तेच कन्फ्युजन झालं. पण महाभारत कसं सांगताय, तर ब्रह्म म्हणजे अल्टिमेट रियालिटी समजून घेता यावी, म्हणजे मुमुक्षुत्व आपण म्हणतो, म्हणजे सीकर. अशा अर्थानं तुमचं आयुष्य, तुमचा जो काही वर्ण जाती काय असेल त्याच्यामध्ये अरेंज करून तसं जगणं, असं अर्जुन जगत होता. वेळेस अश्वत्थामा आता तो ब्राह्मणपुत्र आहे, पण त्याचा सगळ्यात त्याने नंबर 1 काय केलंय तर क्षत्रियासारखं केलंय. म्हणजे तो प्रॉब्लेम नाहीये, पण ते पुढे वागताना तो विशेष बाजूनं लढतोय. त्यानं आता रात्री केलेली गोष्टही विशेष आहे, म्हणजे झोपलेले असताना त्याने मारलंय वगैरे, अशा गोष्टी केल्यात. सगळ्याच अर्थानं तो ते करत नव्हता, म्हणून तो ते घेऊ शकला नाही. म्हणजे ब्रह्मचर्याचा अर्थ हा मुद्दाम महाभारतातला फार वेगळा आहे, पण तो सांगितला जात नाही. ब्रह्म समजणं, अल्टिमेट रियालिटी गुड समजावं ह्या करतात केलेलं तुमचं वर्तन असावं, ह्याला त्याच्यामध्ये काही त्याचा सेलिबसीशी काही डायरेक्ट संबंध आहे असं नाहीये. म्हणजे इट इज नॉट ओनली अबाउट सेलिबसीचं महत्व ब्रह्मचर्यामध्ये नक्कीच आहे, काहीच त्याच्यामध्ये वाद नाही. कदाचित पुन्हा तो इमोशनल क्वेश्चन मला वाटतो की वरती येतो, म्हणजे कोणाचं वाईट न चिंता सगळ्यांचं भलं होण्यासाठी जे काही व्हावं ते व्हावं. यू सेड इट, है ना, कारण हेच ब्रह्म समजून घ्यायचं आहे ना. एक्झॅक्टली. तत्वमसी, दाऊ आर्ट दॅट. आपल्याला एखाद्या माणसाचा राग येतो, पण विचार केला की अरे त्याच्यात माझ्यात वाटतो तेवढा फरक नाहीये, म्हणजेच ब्रह्म समजून घ्यायचंय ना. राईट. यालाच जोडून अजून एक प्रश्न मला पडलेला होता की आता आपण व्हॉइस टॉक पुन्हा करतोय म्हणून, महाभारत म्हणजे युद्ध हे समीकरण जर का आपण वगळलं तर पुरुषत्वाची व्याख्या किंवा पुरुषत्व महाभारतातून कसं शिकायला पाहिजे. हां, आता छान प्रश्न आहे. मुळात असं आपण लक्षात घेतलं पाहिजे की पुरुष, आता महाभारत जर बाजूला काढलं काय ते युद्ध काढायची गरज नाही आहे, पण पुरुष आणि प्रकृती असं जेव्हा आपण म्हणतो ना,
तेव्हा त्यातला जो पुरुष आहे ना, म्हणजे पुरुष आणि प्रकृती सांख्य योगातला किंवा सांख्य दर्शनातला त्यातला पुरुष म्हणजे पुरुष आणि स्त्री नाही आहे. त्यातला पुरुष आणि प्रकृतीमध्ये तू पण पुरुष आहे आणि मी पण पुरुष आहे. ओके, म्हणजे पुरुष हा जेव्हा प्रकृतीशी संदर्भामध्ये येतो तेव्हा त्याचा जीव होतो. तू पण जीव आहेस, मी पण जीव आहे वगैरे. जीवाची व्याख्या अशी केलेली आहे, ज्ञानेच्छा कृतमान जीव हा. ज्ञान, इच्छा आणि कृतमान. वन हू नोज, हू हॅज डिझायर अँड हू ॲक्ट्स इज अ जीव. आणि ते ह्युमन बिईंग पुरते लिमिटेड नाही आहे. प्राण्यामध्ये आपण अनुमानानं काढू शकतो की त्यांनाही इच्छा असते, त्यांनाही काही नॉलेज असतं, तेही ओळखतात, लक्षात ठेवतात, मेमरी असते, आणि त्यांनाही डिझायर्स असतात आणि तेही ॲक्शन करतात. भूक लागली तर बक्षीस शोधायला जातात. तर त्यातला म्हणजे तो आता जर मोठ्या अर्थानं घेतलास तर पुरुष म्हणजे काय म्हणूया आपण, अस्तित्व असलेला, म्हणजे कॉन्शियसनेस आपण म्हणतो, जीवात्मा, आणि मग तो झाला परमात्मा, असाच त्याचा अर्थ आहे. त्याच्यामध्ये त्याच्या पुरुषत्वाच्या ह्याच्यामध्ये तो जो पुरुष आहे त्याच्यामध्ये स्त्री पुरुष आहे असं नाहीच आहे. स्त्री पुरुष हे आता आपल्यामध्ये ह्युमन बिंग्समध्ये आहे, पण आता जर तुम्ही पूर्ण म्हणजे जीवसृष्टीमध्ये गेला तर एसेक्स्युअल फर्टिलायझेशन आहे, स्वतःच आहे. अमिबा स्वतःपासून वेगळा करतो, हायड्रा स्वतःमध्येच आहे, अर्थवर्म हा दोन्ही त्याच्यामध्ये सेक्सेस आहेत. बरोबर. हे प्रॅक्टिकल हे आहे ते. म्हणजे आपण असं म्हणत रॅशनॅलिटीकडेच जातोय. आणि कुंतीनं मंत्रानं केलं म्हणजे त्याचं जे काही असेल तसं आहे. आता आपल्याला टेस्ट ट्यूब बेबीज माहित आहेत, IVF माहित आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत. नियोगाकडे सुद्धा त्यांनी किती हेल्दी बघितलं बघा. म्हणजे व्यासांचेच पुत्र आहेत ना हे सगळे. त्याचा काही त्याचा मोठा भाऊ केला नाही. आता किती भाऊ आहे जे अडॉप्ट केलं वगैरे असं, त्याचं पण त्याचं गॉसिप होतं. काहीही गॉसिप झालेलं नाही आहे तिथे. व्हेरी प्रॅक्टिकल आणि व्हेरी प्रॅग्मॅटिक लोक होती. सो शेवटाकडे ते आता म्हणजे झालंय ऍक्च्युली नाही झालंय, कारण प्रत्येक कॅरेक्टर किंवा प्रत्येक व्यक्ती समजून घेण्यासाठी वेगळे वेगळे पॉडकास्ट, म्हणजे फक्त भीम असं घेऊन बसलो की अजून 2 तास. पण हे मिक्स पण चांगलं आहे. आता नुसतं भीम म्हटलं तर कदाचित कंटाळा येऊ शकतो. सो बऱ्यापैकी कव्हर केलं असं आपण म्हणू शकतो. पण मला जाता जाता एक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही खूप वर्ष कॉर्पोरेट लाईफ जगलायत. सो आत्ताच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये महाभारत कसं रेलेव्हंट आहे हे मला विचारायचं. नाही, खूप छान प्रश्न. आता ते वेगवेगळ्या पद्धतीनं वापरता येतं, पण मी म्हणतो कॉर्पोरेट लाईफ तू प्रश्न विचारस म्हणून त्याचं उत्तर देतो, पण ॲक्च्युली सगळीकडेच. आणि बरेच वेळा काय होतं, आता मी बघतो ना की महाभारता इन स्ट्रॅटेजी वगैरे असं शिकवलं जातं, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची स्ट्रॅटेजी इन बिझनेस आणि वॉर आणि असं. नाही, ते चांगलंच आहे, पण मला वाटतं असं 1:1 जोड्या लावा असं करायची गरज नाही. मी एक ब्रॉडर मुद्दा सांगतो, म्हणजे महाभारताचा मुद्दा असा की म्हणजे फक्त कॉर्पोरेट लाईफसुद्धा नाही, कोणत्याही व्यक्तीला असं वाटत असेल की आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी ओरिजिनल करावं, काहीतरी रिव्होल्युशनरी करावं, म्हणजे रामदासांच्या भाषेमध्ये मरावे परी कीर्तिरूपे उरावे, अशा प्रकारचं काहीतरी करावं, कुठेतरी जन पळभर म्हणतीला हाय हाय असं काहीतरी करावं आपल्या स्वतःच्या आनंदाकरता. नाहीतर शेवटी आपण विसरून जावं असंच असावं, म्हणजे माझे असं ते पण लोपो नामरूप हारोप अशीच असावी अवस्था. पण काहीतरी जगाचं चांगलं होण्याकरता काही करावं, ओरिजिनल असं जर करावं असं वाटत असेल तर माझं हे असर्शन आहे, ते काय एक्सप्लेन करता येईल असं नेसेसरी नाही, की महाभारत, रामायण, भगवद्गीता, आपली दर्शनशास्त्र, उपनिषद याचा अभ्यास हा नॉन अवॉइडेबल, नॉन निगोशिएबल आहे. मला उलटं असं म्हणायचं की ह्याचा अभ्यास जर तुम्ही केलेला नसेल किंवा त्या प्रिन्सिपलचा अभ्यास जर केलेला नसेल, म्हणजे आता पश्चिमात्य माणसाला हे त्याचं सगळं माहिती असेल असं नाही, त्यानं बेन फ्रँकलिन वाचला तरी चालेल. पण कारण तो बेन फ्रँकलिन हेच सांगतो, कृष्ण भगवद्गीता सांगतोय तसंच सांगतोय, तो ओरिजिनल थॉट सगळी कुठेही येऊ शकतात. एवढं चांगलं नाही सांगत कृष्ण इतकं, पण सांगतो म्हणजे मानायला. तर हे तुम्हाला जर नसेल तर तुम्ही काही ओरिजिनल करू शकत नाही. बेन फ्रँकलिन आता आपण म्हणतो की तो कसं वागावं म्हणून सांगतो, पण बेन फ्रँकलिनने इतके शोध लावलेत, लोकांना पत्ता नाही. का लावले? कारण त्याची नीती राईट प्लेसमध्ये होती, त्याचा विचार राईट प्लेसमध्ये होता, त्याच्या ॲक्शन्स राईट प्लेसमध्ये होत्या. हेच तुम्हाला महाभारतातनं कळतं. म्हणजे भगवद्गीतेत तुम्ही 2ऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ दर्शन म्हणजे काय, नंतर तुम्ही भक्त म्हणजे काय, नंतर तुम्ही ज्ञान म्हणजे काय आणि दैवी प्रवृत्ती म्हणजे काय, हे सगळं वाचायला गेलात ना, मुद्दाम वाचून बघ तू, म्हणजे वाचलेलं येशील, त्याच गोष्टी परत येतात. अहिंसा, सत्यमस्तेय येतं, आणि अभयम, सत्व, संशुद्धी, ज्ञान, योग, व्यवस्थिती, दानम, दमश्च, कर्मश्च, स्वाध्याय, तप, आर्जवम, स्वाध्याय करा, ह्या सगळ्या गोष्टी परत रिपीट होतात. आणि तो इतकी कळकळे त्या कृष्णाला, इतकी कळकळे व्यासांना, इतकी कळकळे ज्ञानेश्वरांना की ते परत सांगायला कधीही कंटाळत नाहीत. हे महाभारताचं वैशिष्ट्य आहे.
तीच गोष्ट, हा जो मेन जो सेट आहे ना, तोच महाभारतामध्ये 1,00,000 श्लोकामध्ये सांगितलेला आहे. त्याच्यातही समाधान झालं नाही म्हणून हरिवंश आणि मग भागवत पुराणी काय काय. अमेझिंग. थँक्यू सो मच सर. खूप मज्जा आली आज आणि खूप इंटरेस्टिंग वाटलं मला. खरं म्हणजे हिस्ट्री आणि कुठल्याही म्हणजे मला एक तर रेफरन्सेस लक्षात राहत नाहीत, मला आकडे लक्षात राहत नाहीत. पण आता मला हे लक्षात आलं आहे की आकड्यांची गरज नाही आहे, तुम्हाला सिच्युएशन्स कळल्या पाहिजेत. आणि हे मला लहानपणी शाळेत कळलं असतं तर कदाचित माझा इतिहास आवडीचा विषय झाला असता. पण तेव्हा तो झाला नाही, त्यामुळे मला अजूनही भीती वाटते विषयाची की मला काही लक्षात राहिलं नाही तर काय होईल, माझं नाव लक्षात राहिलं नाही तर काय होईल. सो हे ओव्हरऑल जेव्हा मी एक स्टोरी रूपाने समजून घेतलं, गोष्टी रूपाने समजून घेतलं, तेव्हा हे इतकं इंटरेस्टिंग वाटलं की याच्याबद्दल अजून मला समजून घ्यायचं आहे. मग ह्याचा कोण होता, मग ह्यांनी असं का केलं, हे प्रश्न आपोआप पडायला लागले. आणि त्यात हे सेगमेंट इतकं पूरक आहे त्या सगळ्या गोष्टींना. म्हणजे पुरुष म्हणून सगळ्या कॅरेक्टर्सना किंवा व्यक्तींना समजून मला तुमच्या माध्यमातून घेता आलं आणि मला खूप मज्जा आली. या पूर्ण किती आपण 2 तास मला वाटतं बोलतोय, त्याच्याहून जास्त झालं असावं. आणि जे तू म्हणालीस ना कथा, आणि आता आवडलेलं आपलं फॉर्मॅट म्हणजे पॉडकास्ट आपण म्हणूया, हे सुद्धा नवीन इन्व्हेन्शन नाहीये. अगदी जर थोडेसे ग्रंथ सोडले, म्हणजे दर्शनशास्त्र वगैरे असे सोडले ना, तर आपले महाभारत रामायण म्हणजे काय, 2 लोक बोलतात. धृतराष्ट्र उवाच, संजय उवाच, भगवान उवाच, अर्जुन उवाच. एकटा कधी बोलत नाही. एक प्रश्न विचारतो, दुसरं उत्तर देतो. हे झालं पॉडकास्ट. आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला कथेच्या माध्यमातून सांगतो, ते झालं स्टोरी टेलिंग. व्हेरी ट्रू. सो मजा आली. आय होप तुम्हाला अगदी माझं मी अनपड गवार नाही वाटले. ते मी नंतर सांगेन. नाही अजिबातच नाही. मला खूप मस्त वाटलं, मजा आली. थँक्यू सो मच.